नमस्कार. अमर कथामध्ये आपलं स्वागत. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीची एक गंमत आहे. काय गंमत आहे? जोडाक्षर नसणारी ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये तुम्हाला एकही जोडाक्षर सापडणार नाही. सापडले तर मला कमेंटमध्ये कळवा. गोष्टीचं नाव आहे कलिंगा. जबलपूर गाव डोंगरात वसले होते. गावाजवळच जंगल होते. तिथे धनानंद आजोबा गिरिजा आजीबरोबर राहत होते. धनानंद आजोबा रोज जंगलात लाकडे तोडायला जात आणि लाकडाची मोळी करून गावात आणत. ती विकून घरासाठी किराणा सामान आणत. मग आजी घरातलं सगळं आवरून सवरून नदीवर कपडे धुवायला जात. एकदा काय गंमत झाली, कपडे धुताना आजीला नदीतून एक मोठे कलिंगड वाहत येताना दिसले. ते पाहून आजीला खूप आनंद झाला. आजीने कलिंगड पकडले व काठावर आणले. धुतलेले कपडे व कलिंगड घेऊन घरी येताना आजी मनात विचार करू लागली की चला 2-3 दिवस छान गोड गोड कलिंगड खायला मिळणार. आजोबा तर एकदम खुशच होतील. कलिंगड घेऊन आजी घरी आली. बघते तर काय, आजोबा पण जंगलातून लवकर घरी आले होते. आजीने आजोबांना कलिंगड दाखवले. आजोबांना खूप आनंद झाला. आजीने कलिंगड धुवून घेतले. आजोबांनी कलिंगड कापायला घेतले. तोच आतून अचानक आवाज आला. आजोबा, हळूच, मला लागेल. आजोबांनी आजीला विचारले, तू काही बोललीस का? आजीने नाही अशी मान हलवली. आजोबांनी परत कलिंगड कापायला घेतले. परत कलिंगडातून आवाज आला. आजोबा, हळूच, मला लागेल. मग आजोबांनी हळूच कलिंगड कापले तर काय, कलिंगडातून एक छोटं छानसं गुटगुटीत बाळ बाहेर आलं. हे पाहून आजी आजोबांना खूप नवल वाटले आणि बघता बघता ही बातमी गावभर पसरली. हे नवल बघायला गावातले सगळे लोक जमा झाले. या लहान मुलाचा सांभाळ करायचा असे आजोबांनी ठरवले. या मुलाचे नाव काय बरे ठेवावे? आजी आजोबांनी खूप विचार केला. कलिंगडातून मुलगा बाहेर आला, मग मुलाचे नाव कलिंगा ठेवावे असे ठरले. आजी आजोबा कलिंगाचे खूप लाड करायचे. कलिंगा पण आजी आजोबांचे सगळे ऐकायचा. ते तिघंही आनंदाने राहत होते. आजी आजोबांनी कलिंगाला शाळेत घातले होते. कलिंगाला शाळा खूप आवडायची. मुले खो खो, लंगडी, पळापळी, लपाछपी, लगोरी असे खेळ खेळत असत. नदीवर पोहायला जात. खूप मजा करत असत. आजोबा रोज कलिंगाला नवीन कहाणी सांगत. कलिंगाला कहाणी ऐकायला खूप आवडे. कलिंगा हळूहळू मोठा होत होता. या गावाजवळच एक घनदाट जंगल होते. जंगलात एक भयंकर राक्षस राहत होता. तो राक्षस रोज गावातील लोकांचे दागदागिने, बैल, गाई, घोडे यांना उचलून नेत असे. शेताची नासधूसही करत असे. यामुळे गावातील लोक खूप घाबरले होते. कधीकधी गाव सोडून जावे असा विचार मनात येई. पण वसलेले गाव सोडणे जीवावर येई. हे बघून कलिंगाला खूप वाईट वाटत होते. मी गावातील लोकांना कशी मदत करू शकेन? असेल राक्षस विक्षस मोठा, मी नाही घाबरत अजिबात, असा विचार कलिंगा करत होता. कलिंगाला चैन पडेना. एक दिवस कलिंगाने आजीला सांगितले की मी जंगलात जाऊन राक्षसाला धडा शिकवणार आहे. हे ऐकून आजी आजोबांना कलिंगाची काळजी वाटू लागली. आजी आजोबांनी परवानगी दिली नाही. राक्षस खूप मोठा व भयंकर आहे. तू एकटा राक्षसाला कसा मारणार? राक्षस तुलाच मारून टाकेल, असे आजोबांनी सांगितले. कलिंगापुढे आजी आजोबांचे काहीच चालेना. शेवटी आजी आजोबांनी कलिंगाला परवानगी दिली. आजीने कलिंगाला खूप सारे गोड गोड तहान लाडू व भूक लाडूचे एक गाठोडे करून दिले. गडवा भरून पाणी दिले. ते गाठोडे काठीला अडकवून व गडवा हातात घेऊन कलिंगा जंगलात जायला निघाला. गावाबाहेरच कलिंगाला एक मांजर भेटले. मांजराने कलिंगाला सांगितले, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. कलिंगाने मांजराला लाडू खायला दिला. लाडू खाऊन मांजराने कलिंगाला विचारले, तू कुठे चाललायस? मी राक्षसाला धडा शिकवायला जातो आहे, असे कलिंगाने सांगितले. मांजराने विचारले, मी येऊ का तुला मदत करायला? कलिंगाने होकार दिला. कलिंगा व मांजर डोंगर वाटेने जंगलात जाताना वाटेत दोघांना एक मोर भेटला. मोराने मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे, असं कलिंगाला सांगितलं. कलिंगाने मोराला लाडू खायला दिला. लाडू खाऊन मोराने कलिंगाला
तू कुठे चालला आहेस असं विचारलं. कलिंगाने मी व मांजर राक्षसाला धडा शिकवायला निघालो आहोत असं सांगितलं. मोर पण कलिंगा व मांजराबरोबर जंगलात जायला निघाला. कलिंगा, मांजर व मोर यांना वाटेत एक माकड भेटले. माकड झाडावर खेळत होते. माकडाने कलिंगाची वाट अडवून विचारले, मला खाऊ दे नाहीतर सगळा खाऊ पळवीन. कलिंगाने माकडाला लाडू खायला दिला. लाडू खाऊन माकडाने कलिंगाला तू कुठे चालला आहेत असं विचारलं. कलिंगाने मी, मांजर व मोर असे सगळे राक्षसाला धडा शिकवायला जंगलात निघालो आहोत असे सांगितले. माकड पण कलिंगा, मांजर व मोराबरोबर निघाले. सगळे जंगलात पोहोचले. कलिंगा व सगळे सवंगडी राक्षसाकडे आले व रागावून बोलले, तू गावातील लोकांना छळू नकोस. तू छळ थांबवला नाहीस तर तुला मारून टाकू. हे ऐकून राक्षस चौघांकडे धावून आला. मोर चोचीने राक्षसाला टोचायला लागला तर मांजर नखांनी ओरबाडू लागले. माकड राक्षसाला चावायला लागला. कलिंगा काठीने सपासप मारू लागला. राक्षस रडू लागला व मला मारू नका, मला मारू नका अशी गयावया करू लागला. राक्षसाने गायी, बैल, दागदागिने लोकांना परत केले. कलिंगाने राक्षसाला क्षमा केली. राक्षस निघून गेला. कलिंगा, मोर, माकड व मांजर गावी परत आले. लोकांनी त्यांचे कौतुक केले. आजी आजोबांना खूप आनंद झाला. आजी आजोबांनी कलिंगाला बक्षीस दिले व सगळेच आजी आजोबांबरोबर आनंदाने राहू लागले.